हॅलो, हाय, नमस्कार. 100.1 FM बँडवर तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. कार्यक्रम आहे युववाणी आणि मी आहे तुमची मैत्रीण प्रणाली क्षीरसागर. बदलती दुनिया का ऐसा असर होने लगा, आदमी पागल और फोन स्मार्ट होने लगा. मित्रांनो, आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. एक असा दिवस जो आपल्याला आपल्या जवळच्या माणसांच्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूक करण्याच्या हेतूने साजरा केला जातो. आपलं जीवन हे एक प्रवासासारखं आहे. कधी कधी त्यात चढ उतार येतात, पण त्यावेळी जर आपल्याला योग्य साथ मिळाली तर त्या प्रॉब्लेम्सचं रूपांतर सुंदर मार्गात होऊ शकतं, हो ना? आणि आज आपण याच विषयावर गप्पा मारणार आहोत, कारण कधी कधी फक्त काही शब्द आणि काही वेळेची साथ आणि मायेचा एक स्पर्श खूप मोठा बदल घडवू शकतो. आज या विषयावर आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत डॉक्टर श्यामा मंत्री मॅडम. यांचा 35 वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय आहे. होमिओपॅथिक डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञ, तसेच त्या इंटरनॅशनल योगा प्राणायाम एक्सपर्ट आणि टीचर आहेत, ज्यांनी अनेक विषयावर लिखाण, व्याख्यान आणि अनेक शाळा कॉलेजमध्ये अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मार्गदर्शन केलं आहे. तर आजच्या आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया डॉक्टर श्यामा मंत्री मॅडम यांचं. नमस्कार मॅडम. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की सध्याच्या तरुणांमध्ये सतत चिंता, ताण वाढताना दिसतोय, तर यावर तुमचा काय सल्ला असेल? नमस्कार प्रणाली. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की ही एक अपॉर्च्युनिटी दिली या सगळ्या युवांच्या बरोबर बोलण्याचं. आणि जसं तू आत्ताचा जो प्रश्न विचारलायस, तो प्रश्न फक्त युवांचाच नाही राहिलेला आहे, तर तो प्रश्न अगदी सगळ्या पॅरेंट्सचा सुद्धा झालेला आहे. की आजचा युवा खूप चिंतातूर आहे, खूप ताणाच्या अंडर आहे किंवा खूप टेन्शनमध्ये आहे. काउन्सिलर म्हणून काम करताना 35 वर्षांमध्ये इतके काही युवा मंडळी आलेली आहेत, भेटली आहेत की त्यांच्यातून काही आत्ताची जी महत्वाची कारणं मला लक्षात आली ती कारणं तुला सांगते. की जसजसा हा सोशल मीडियाचा वापर वाढला किंवा आपली शिक्षण प्रणाली बदलली आणि टेक्नॉलॉजी बदलली किंवा ऍडव्हान्स्ड झाली, जसजशी ती ऍडव्हान्स झाली त्या अनुरूप ह्या मुलांचे, म्हणजे जी मुलं, मी तुला एज कॅटेगरी पण सांगते. ही एज कॅटेगरी सुरू होते 12 पासून ते अगदी 32 वर्षांपर्यंत. हा 20 वर्षाचा काळ आपण युवा असं समजूयात. तर ह्या मुलांमध्ये स्पर्धा जी आधी निकोप होती ती निकोप स्पर्धा आता खरी स्पर्धा झालीये, म्हणजे रस्सी खेच झालीये. त्याच्यानंतर स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला मार्कांच्या, त्या आपण रॅट रेस म्हणतो, त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की मला स्वतःला प्रूव्ह करावंच लागेल, अदरवाईज आय विल बी नो वेअर, असे फिलिंग्स यायला लागले. त्याच्यामुळे त्याच्यातला त्यांचा अगदी साध्या अभ्यासापासून ते स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासापर्यंतचा ताण वाढत गेलाय. आता हे नेमकं वय असं आहे की हे हॉर्मोन्स बदलीचं वय आहे. नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये काही म्हणण्यापेक्षा प्रचंड असे बदलाव इमोशनली होत राहतात आणि हे इमोशनल आंदोलन पेलत अभ्यासही करायचा, शारीरिक बदलाकडे लक्ष द्यायचं आणि फुलपाखरू सारख्या उडणाऱ्या भावनांना पण कंट्रोल करायचं. ही परत तारेवरची कसरत. हा एक महत्वाचा ताण आणि टेन्शनचा प्रकार वाढल्यामुळे आज लाईफस्टाईल डिसिजेसला ही कॅटेगरी, एज कॅटेगरी फेस करायला लागली. म्हणूनच असं म्हटलं जातं की ताण तणाव असेल तिथं मोठे मोठे आजार, जे आपण आधी श्रीमंत आजार म्हणायचो, ते श्रीमंतीचे न राहता आता ताणांचे आजार झालेत. आणि मॅम, काही लोकांचं सारखं मूड स्विंग होतात, मनस्थिती सारखं बदलत जाते, काही तरुणांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. तर ते थांबण्यासाठी आपण काय करायला पाहिजे नक्की? खरं तर त्याच्या आधी आपल्याला जाणायला पाहिजे की मूड स्विंग का होतात. कारण एकतर अपब्रिंगिंग घरामध्ये कसं आहे, घरातलं वातावरण कसं आहे, पॅरेंट्सचा त्यांच्याबरोबर असणारा कम्युनिकेशनचा पार्ट कसा आहे आणि त्यांना कोणत्या वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळं ट्रेनिंग देत त्यांना मोठं वाढवलं गेलंय, या गोष्टींचा खूप जास्त इम्पॅक्ट होतो प्रणाली. कारण कसं झालं, आता फॅमिली संकुचित झालेली आहे आणि अभ्यासाचा दायरा वाढलाय. करेक्ट, बरोबर. आधी फॅमिलीमध्ये माणसं जास्त असताना जे काही मिळायचं ते आता न मिळाल्यामुळे, प्लस पॅरेंट्सना वेळ नाही कारण ते वर्किंग असतात, त्यामुळे ते आजी आजोबांची तर उणी भरून काढूच नाही शकत. पण स्वतः ऍज अ पॅरेंट ते स्वतःचे पण
काही गोष्टी मुलांपर्यंत पोहोचू शकत पोहोचू नाहीये. शकत नाही. हे खूप मोठी शोकांतिका आहे आणि त्याचा सगळा इम्पॅक्ट होतो. मुलांना कळत नाही कुठं व्यक्त व्हावं. इमोशन्स येत आहेत जे नॅचरल आहे. अच्छा. त्यांना कुठं सांगावं, कोणती दिशा धरावी. आणि सांगू का, सोशल मीडियाने काय केलंय, चुकीची दिशा धरण्याकडे त्यांची वाटचाल चालली, त्याला ते पाठिंबा देतात. पाठिंबा व्हॉट? देतात. सोशल मीडिया, राईट? ओके. खरं तर त्याच्यात खूप चांगलं आहे, ते आपण पाहू परत. पण इथेच त्यांचे मूड स्विंग चालू होतात. दे डोंट नो एक्झॅक्टली की हे चांगलं का ते वाईट, राईट? एखादा खूप जवळचा मित्र ज्याला स्वतःलाच कदाचित डायरेक्शन नसेल, एखादी अशी मैत्रीण की जिनं काहीतरी चुकीला चांगलं समजलेलं असेल, तर त्यांच्या मागे मागे जात मग दिशाहीन होतात आणि त्या भरकटल्यामुळे सुद्धा त्यांचे मूड स्विंग होतात. अत्यंत डिप्रेशन, कारण नाही ऐकायची सवय नाही, त्यामुळे कुठं नाही की अपयश येणारच. आणि ह्या जगामध्ये अपयश 90% टाइम्स येतो अँड 10% इज द सक्सेस रेट. बट ते अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी हे त्यांना कोणी शिकवलेलं नसतं. ती उणीव आज भासतेय आणि म्हणून हे मूड स्विंग्स वाढलेत. आणि जसं तू म्हणतेस की आता त्याच्यावर उपाययोजना काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी या बिथरलेल्या युवांना सिक्युरिटीचा हात, मायेची ऊब आणि विश्वासक अशी त्यांची आपली नजर त्यांच्यावर विश्वासकपणे ठेवणं. हेरागिरीची नाही बरं का, कारण आता पॅरेंट्स ते सुद्धा करतात, अगदी हेरागिरी करतात, तिथं गेला नसेल का, तिथं के केलं नसेल का, हे न करता विश्वास ठेवणं, त्यांच्या मतांचा आदर करणं आणि ते ॲज अन इंडिव्हिज्युअल स्वतः सेल्फ सफिशियंट कसे राहतील, हे अपब्रिंगिंग जिथं असेल तिथं हे ताणतणावच राहणार नाही. आणि मग व्यवस्थापन करायचं असेल तर आज असे कितीतरी चांगले समुपदेशक, अशा चांगल्या संस्था आहेत, चांगली पुस्तकं तुमचे मित्र बनू शकतात आणि असे नॅचरल मेथडॉलॉजीज आहेत की तिथं तुम्ही त्याचं व्यवस्थापन खूप छान करू शकता आणि करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे मॅडम. अजून एक असं की भावनांवर ताबा ठेवता येत नाहीये, त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होतात, तर अशा वेळी काय करावे? प्रणाली, भावनांवर ताबा ठेवता येत नाहीये त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांच्या विचारांवरच कंट्रोल नाहीये. सध्या सोशल मीडियाच्या युगामध्ये इतकं काही कंजेशन झालं आहे, कित्येक ठिकाणं, म्हणजे आधी आपण म्हणू की अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके संपर्क क्षेत्र किंवा माहिती मिळण्याची साधनं होती. आता अगदी लाखो करोडोमध्ये झाले किंवा अनगिनत असे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे ती येणारी माहिती नॉलेजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची विचार क्षमता असायला पाहिजे आणि त्यातही निर्णय क्षमता डेव्हलप करायची किंवा विकसित करायची ताकद असायला पाहिजे, जी अगदी लहान मुलापासून, मी तर म्हणेन गर्भापासूनच असते. पण त्याला नीट ट्युनिंग न केल्यामुळे किंवा त्याला नीट पैलू न पाडल्यामुळे ह्या मुलांच्या भावना एकतर दबल्या जातात किंवा उफाळल्या जातात. म्हणजे संतुलित मोडमध्ये राहत नाही. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या भावना हॉर्मोन्सवर अवलंबून आहेत, आपले हॉर्मोन्स विचारांवर अवलंबून आहेत आणि हा एक विशेष सायकल आहे. एकाची गडबड सगळ्यामध्ये दिसून येते आणि मग मोठे मोठे प्रश्न, ज्याला आपण अगदी यक्ष प्रश्न सुद्धा म्हणू शकतो, ते तयार होतात. आणि ते प्रश्न मुलांच्या, ज्याला आपण मनोकायिक विकार, आता बघ सध्या क्लिनिकमध्ये आम्ही बघतोय की लहान मुलांमध्ये 20, 22, 18 वयाच्या मुलांना हार्ट प्रॉब्लेम, बापरे, चेस्ट पेन किंवा हाय बीपी किंवा बीपीचे फ्लक्च्युएशन्स, त्याच्यानंतर त्यांना देखील टाईप 2 डायबिटीस व्हायला लागलेला आहे, जाडी वाढायला लागलेली, वेट वाढायला लागलेले, लाईफस्टाईल डिसीजेस कितीतरी मोडमध्ये यायला लागलेत. आणि महत्वाचं म्हणजे सायकोलॉजिकल इलनेस, एन्झायटी, पॅनिक अटॅक्स, सतत डिप्रेशन, हे सध्या यायला लागलेलं आहे. हे भावनिक आंदोलनं कंट्रोल न केल्यामुळेची दुखणी आहेत. त्यामुळे त्याला कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तेच मूळ आहे. आणि आपण असं नेहमी आपल्या ज्याला आपण योगचं कल्चर म्हणा, आयुर्वेदचं कल्चर म्हणा, आपलं जे एक अँटिक कल्चर आहे ट्रीटमेंटचं, त्या कल्चरमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही मुळावरच घाला. पण त्याच्यासाठी तुम्हाला मूळ कळला पाहिजे. तुम्हाला जोपर्यंत बेस कळणारच नाही तोपर्यंत तुम्ही वरच्यावर मलमपट्टी करून काहीही फायदा नाही. जखमा वरच्यावर भरत नाही, कारण त्या आतून भरायला लागतात. बरोबर आहे, अगदी खरं आहे मॅडम. सगळीकडे कामाचा ताण आणि स्पर्धेचं जग आहे, यामुळे येणारा ताण जो आहे त्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे विचार येत आहेत. सध्या आपल्याला खूप ऐकायला येत आहे सगळीकडे, म्हणजे कॉर्पोरेट लाईफमध्ये पण ताण खूप आहे. हे सगळं कमी करण्यासाठी काय करावं, म्हणजे जो आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय आहे तर तो थांबण्यासाठी काय करायचं? किंवा मग असंही होतं की बऱ्याचशा जणांना बोलायलाच कोणी नसतं. आपल्याला जो ताण आलाय तर
तो घालवण्यासाठी आपण कोणाकडे बोललं पाहिजे किंवा कोणासोबत हे व्यक्त व्हायला पाहिजे, असं घरातही कोणी नाही, किंवा हल्लीच्या लाईफस्टाईल मध्ये असं झालंय की फ्रेंड सर्कल खूप कमी झालंय, म्हणजे अगदी खरंय. फ्रेंड्स अगदी नाहीच खरंय. राहिलेत. Right. तर मग आणि असंही होतं की बोलायचं तर कोणा जवळ बोलावं, ते एक सिक्युअरपणा नाहीये. तर मग यासाठी काय सांगाल? खूप खूप कळीचा मुद्दा तू उपस्थित केलायस इथे. आत्महत्या हा शब्दच अतिशय भयानक आणि अगदी अंगावर काटा आणणारा आहे. आणि सध्या कुठे कुठे तर त्याच्याबद्दल काहीच वाटेन असं झालंय, इतकं तो प्रमाण त्याचं वाढलंय. त्याचं कारण हेच आहे की कुठंच बॅलन्स राहत नाहीये. जसं अगदी योग्यरित्या तू नमूद केलं आहेस की मुलांना कुठं व्यक्त व्हावं तो प्लॅटफॉर्म नाही, रिलेशन्स कमी झाले. ट्रू फ्रेंड्स खूप आहेत सोशल मीडियावर, तर अगदी म्हणजे हजारोनी फ्रेंड्स आहेत, पण ट्रू फ्रेंड कोणीही नाहीये. रस्सीखेचमध्ये पाय ओढणारे जास्त भेटतायत. स्पर्धेच्या जगामध्ये मीच पुढे गेला पाहिजे आणि मला त्याचं काय, ह्या भावनेमुळे कोणी कोणाकडे माणुसकीचं नातं ठेवू इच्छित नाही. ह्यामुळे आपलं तसं पाहिलं गेलं युवा हे बाळ आहे, प्रयत्न करतो स्वतःला स्टँड करायचा, पुढे चालायचा, जगाला समजून घ्यायचा, आणि त्याच वेळेला अशा काही घटना घडतात की त्याला सिक्युरिटी मिळत नाही. मग असं वाटतं की कोणाच्या जोरावर मी हे सगळं करावं. बरं, जे काही प्रयत्न आहेत त्यांना असं वाटतं की खूप मोठ्या गोष्टींची आवश्यकता आहे, खूप सारं पाहिजे, म्हणजे प्रचंडपणा, पैसा असू दे, प्रेम असू दे, सिक्युरिटी असू दे, सगळ्या ठिकाणी त्यांना ना असं प्रचंड हा शब्द येतो, थोड्या थोड्यामध्ये भागत नाही. ही भावना त्यांच्यात आली आहे प्रणाली. त्याच्यामुळे ते खूप काही मिळवण्याच्या नादात हाती असलेलं सगळं काही गमवून बसतात. मग ते रिलेशन, आपल्या एज्युकेशन मधला त्यांचा इंटरेस्ट, किंवा थोडं थोडं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, मराठीत एक म्हण आहे बघ, थेंबे थेंबे तळे साचे. त्यांना अचानक, म्हणजे आज काम केलं उद्या आपण अगदी करोडपती व्हायला पाहिजे, अशा सिच्युएशन मध्ये यायला लागले. आज मी जॉब सुरू केला आणि मी लगेच जीएम व्हायला पाहिजे किंवा सीईओ व्हायला पाहिजे, अशी त्यांची इच्छा व्हायला लागली. ही तुलनात्मक स्पर्धा त्यांना डिप्रेशनकडे घेऊन जाते, आणि डिप्रेशन इतकं हाय लेवलला चाललेलं आहे की त्यांना असं वाटतं की या जगण्याला काही अर्थच नाही, कारण त्यांना जवळ व्यक्त होणारं असं प्लॅटफॉर्म मिळत नाही. आणि ते जर घरच्या लेवलला, ट्रू फ्रेंड्सच्या लेवलला, किंवा जे आम्ही समुपदेशक म्हणून काम करतो त्यांना योग्य वाटलं पाहिजे की मी कुठंतरी जायला पाहिजे, मी कोणाशी तरी बोलायला पाहिजे. ठीक आहे, आत्महत्या करायची ना, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एकदा कोणाला तरी भेटा. यू गिव्ह युअर लाईफ लास्ट चान्स. परत तो चान्स आयुष्यच नसल्यानंतर कुठं मिळणार नाही. त्यामुळे मला या सगळ्या युवांना कळकळीची विनंती करावीशी वाटते. जगात असा एकही प्रश्न नाहीये की ज्याचं उत्तर नाहीये. जगात असं एकही कुलूप नाहीये की ज्याची चावी नाहीये. प्रश्नाचं उत्तर आपण मिळून शोधूया आणि कुलपाची चावी आपण सगळे मिळून शोधून काढूयात. बरोबर आहे, अगदी खरं सांगितलं मॅडम. पण असं आहे की आता नक्की म्हणजे कुठे जायचं, नक्की कोणाकडे जायचं हे पण बऱ्याचशा मित्रांना कळत नाही. की म्हणजे ती फेज अशी असते ना मॅडम की आपण त्या ह्याच्यामध्ये गुरफटलेला असतो की आपण विचारच करू शकत नाही की म्हणजे आपण मीन्स तो जो व्यक्ती आहे जो आत्महत्येचा विचार करतोय, तर त्यावेळेस त्याला ते सुचतच नाही की कोणाकडे जाऊ किंवा कोणता मित्र आपल्याला मदत करेल. मग अशा वेळेस काय करायचं? तो विचार त्याच्या मनामध्ये जो येतोय, मग ती म्हणजे अगदी टोकाचीच भूमिका झाली. पण त्यावेळेस तो असा विचारच करणार नाही की मी ह्या व्यक्तीला जाऊन भेटावं किंवा काय. मग असे जे व्यक्ती असतात त्यांची जी म्हणजे मानसिक स्थिती असते, तर आजूबाजूच्या लोकांना कशी समजू शकते? की काही रूममेट्स असतात की आपल्या रूम मध्ये एखादा मित्र आहे आपला जो तो त्या फेज मध्ये आहे, पण मग त्याची मनस्थिती कशी समजून घ्यायची? सगळ्यात आधी मी जसं तुला म्हटलं की आपण माणसाला माणूस म्हणून ओळखणंच बंद केलंय. आपल्याला सोशल मीडियावर काहीतरी चेंज झाला, रील मध्ये, शॉर्ट मध्ये, ते लगेच आपण कॅच करतो. पण आपल्या बरोबरचा व्यक्ती कुठंतरी स्वभावात बदललाय हे आपल्याला लगेच कॅच होत नाही. आणि जेव्हा तो आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेऊन हे जग सोडून निघून जातो, आपण म्हणतो अरे मला कधी जाणवलंच नाही की त्याच्या मनात हे विचार आहे किंवा त्याच्या मनात इतकं साचलेलं आहे. तर प्रणाली, याची 3 मी तुला महत्वाची कारणं सांगते. सगळ्यात प्रथम म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक घर आणि सगळ्यात जवळचे म्हणजे आई बाबा असतात. आई बाबांनी आणि ह्या मुलांनी एकमेकांशी असं रिलेशन ठेवलं पाहिजे की काहीही घटना वाईट किंवा चांगली असेल
ती दुसऱ्यापर्यंत पोचलीच पाहिजे. हे काही घरच्या पातळीवर, भावनिक पातळीवर रूल बनवायला पाहिजे. बरोबर. हे मला आज प्रामुख्याने वाटतं. पहिली गोष्ट ती. अच्छा. तसं असेल जेव्हा कितीही नरक यातना भोगण्यासारख्या स्थितीमध्ये जर हे टोकाचं पाऊल उचलायला लागतंय, तर त्याच्या आधी कमीत कमी वन टाइम दे विल थिंक ओके. की माझ्या मित्रमैत्रिणीला किंवा कमीत कमी माझ्या आईबाबांपर्यंत आतला जो कचरा किंवा साचलेचा मळ किंवा तीव्र भावना मी काढून टाकेन, ही पहिली गोष्ट व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आईबाबांचं लक्ष आपल्या बाळांकडं खरंच आता जास्त ठेवायची गरज आहे. निर्माण हो, झाली. म्हणजे ती असं- कमी आहे. हा, कमी आहे. आणि आपण असं बघतो की म्हणजे सॉरी मी लिंक तोडली. आपण असं बघतो की कुठेही बाहेर गेलं की बाळ त्रास द्यायला लागलं किंवा एखादा 7वी-8वीचा मुलगा आई बरोबर मोबाईल देते, बस बाबा तू गेम खेळत अगदी बस, खरंय. असं. म्हणजे खरंय. ही एक आपली जबाबदारी आहे का उगाचच वाढवायचंय म्हणून चाललंय, ते पण एक जेव्हा मोबाईल नव्हते हं, हं. किंवा जेव्हा अगदी साधा लँडलाईनही लोकांच्या घरात नव्हता, हं, हं. तेव्हाही आई बाबांनी मुलांना पाळलंय, त्यांना मोठं केलंय. हो. त्यावेळेलाही मुलांना बोर झालंच असेल, हो, पण नक्कीच. त्यावेळेला ऑप्शन्स निर्माण केले जायचे, हं, हं. जे ऑप्शन ह्या मुलांना कुठेतरी की बोर होणं पण एक आयुष्य आहे, त्याच्यात पण तुम्हाला ती वेळ काढावी लागेल. काढावे लागेल. हे हा महत्वाचा भाग आहे हं. की वेळ निभावून नेणं अत्यंत महत्वाचं आहे. मी माझ्या क्लिनिकमध्ये पाहते, तू म्हणतेस तसं, जेव्हा पॅरेंट्स येतात त्यांना माझ्याशी बोलायचं असतं, तेव्हा ते तू जरा बाहेर जा, आणि मग आता मी बाहेर जाऊन काय करू, तर हा मोबाईल घे आणि बस. अच्छा. राईट. मग अशा वेळेला त्या मोबाईल मधले अट्रॅक्शन जवळचे आणि आई बाबांचं बोलणं किंवा त्यांचं जवळ घेऊन मग डिस्ट्रॅक्शन होतं. मग इथं ते तिथून कुठेतरी दूर जायला लागतं आणि तेच त्यांना ते वातावरण जास्त आनंदी आणि आपलंसं वाटायला लागतं. अच्छा. आणि इथं जो काही कम्युनिकेशन गॅप पडतो, ही मोठी दरी आहे. ही कम्युनिकेशन गॅप डे बाय डे, मोमेंट बाय मोमेंट इतकी वाढायला लागली आहे की ती मग कधीच भरून निघत नाही. मग अशा वेळेला त्यांना आपण म्हणतो ना की अरे कमीत कमी आईवडिलांचा तरी या माणसाने विचार करायला पाहिजे होता, पण तोही आता राहत नाही, कारण कनेक्शन राहत नाही. बरोबर. हे कनेक्शन भावनात्मक पातळीवर विचारांशी पण निगडीत पाहिजे आणि भावनांशी पण निगडीत पाहिजे. कारण आयुष्यात सगळ्याच गोष्टी फक्त मनानं किंवा भावनेनं चालत नाही किंवा फक्त विचारांनी किंवा बुद्धी चालवून चालत नाही. दोन्हीचा ताळमेळ असेल तरच तुमचं आयुष्य सुरळीत चालणार आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही घरातल्या लोकांची संख्या वाढवू शकत नाही, पण कनेक्शन वाढवू शकता. बरोबर आहे. एकमेकांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विचारपूस करून, फोन आपण किती कारणांसाठी वापरतो, पण एकमेकांना फोन करून विचारतो का, बाळा जेवलास का, किंवा आई तू कशी आहेस, औषधं घेतलीस का, बाबा तुम्ही आला का घरी, मला 2 मिनिटं मीटिंग मधून वेळ होता त्यावेळेला मी फोन केला, नाही होत. म्हणजे शोकांतिक आहे. आणि हे जे 2 वाक्य आहेत तेच आपण बोललो, विचारलं किंवा आपल्याला जरी कोणी विचारलं तरी तो एक आपल्याला एक विश्वास किंवा ती आत्मीयता, कनेक्शन की फील बाबा होतं. त्याला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय. बरं, त्याला ही तिसरी व्यक्ती नाही ना, तुमच्या घरचेच मेंबर जर आहेत, बहीण भाऊ कझिन्स आता नाही राहिलेत, कारण तेवढा मोठा रिलेशनचा गोतावळाच राहिलेला नाहीये. बरं, आधीच्या जॉईंट फॅमिलीज होतात त्यांच्यामध्ये कनेक्शन्स आजही आहेत. ती मुलं इमोशनली खूप स्ट्रॉंग आहेत. आता ते पण बाहेर जायला लागलेले आहेत, त्यामुळे त्यांचे कनेक्शन्स कमी, जे आपण पर्सनल कनेक्शन्स म्हणतो किंवा फिजिकली आमने सामने एकमेकांना भेटणं, ते कमी झाले आणि मोबाईल, व्हिडिओ कॉल ह्याच्यावर भेटणं वाढलंय. आणि तिथे मात्र इथेच भावनांचा निचरा होत नाहीये, त्याचा कोंडमारा होतोय, इमोशन्स मग ते दुसऱ्याला कळतच नाही, कारण त्याची सवयच नाही ना. दुसऱ्याचा इमोशन कळण्याची सवय न राहिल्यामुळे स्ट्राईक होत नाही. मग तो आपला रूममेट कशा ह्याच्यातून चाललेला आहे, माझी बहीण कोणत्या मोड मधून चालली आहे, अरे माझा भाऊ असा डिप्रेसिव्ह का राहतोय, आई बाबांना माझी मुलं कशी आहेत, कनेक्शनच नाही. म्हणजे घटना घडल्यानंतर कळतं की अरे हे कसं काय झालं, म्हणजे मी तर एकदम जवळची मैत्रीण आहे, मला तर सगळं शेअर करायचं, पण मग हे असं घडेल असं वाटलंच नाही किंवा अगदी आत्महत्या करेलच असं वाटलंच नाही कधी. म्हणजे तो एक हे असतं की आम्ही तर आता काल परवा बोललो किंवा आम्ही सकाळी भेटलो आणि 1 तासापूर्वीची गोष्ट आणि लगेच ते व्हिडिओ पोस्ट करतात. किती प्रकार चाललेत. आणि म्हणून मला आपला जो प्रश्न होता की त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे, तर
कोणताही युवा आज 5 वर्षाच्या मुलाला पण खूप काही कळतं. हो, मी बरोबर आहे. जेव्हा गर्भसंस्काराचे क्लासेस घेते, हं. आपल्या सेंटरवर मी त्या टू बी मॉम ज्या आहेत, ज्या अच्छा. प्रेग्नंट, त्यांना सांगते हं. की तुम्ही असं नका समजू तुमच्या बाळांना काही कळत नाही. त्यांना सगळं कळतं म्हणून तर आपण गर्भसंस्कार देतोय. बरोबर. तर मग हे तर मोठी झालेली चांगली ग्रोन अप मुलं आहेत. हं. त्यांना मला एकच सांगावंसं वाटतंय की 3 गोष्टींवर लक्ष द्या. ओके. सगळ्यात पहिला म्हणजे जो तुमच्या आतमधला षड्रिपू आहे, हं. राग, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, हां. त्यांनी तुमचा घात केलाय, अच्छा. त्याला तुम्ही कंट्रोलमध्ये करा. हं. दुसरी गोष्ट, जरी हे तुम्हाला त्रास देतायत, मूड स्विंग करतायत, हं. तर चांगल्या प्रकारचं एक्सरसाइज, योग, प्राणायाम, मेडिटेशन, चांगले विचार, चांगली पुस्तकं आणि चांगली संगत. सत्संग म्हणजे कीर्तनं फक्त नव्हे. बरोबर. सत्संगत म्हणजे सज्जन लोकांची, चांगल्या चांगले विचारांची विचार. बैठक. हं. तिथं आपली बैठक पाहिजे. अच्छा. ते आहे बरोबर. सत्संग. हं. आणि तिसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे हं. जिथे तुम्हाला खूप वाईट, खूप डिप्रेसिव्ह किंवा आत्महत्यासारखे विचार येतात, हं. त्यावेळेला सगळं सोडून द्या. शांत ठिकाणी नेचरमध्ये जा हं. आणि फक्त काहीही विचार आणि भावना न ठेवता निसर्गाला बघा. खरंय. तिथेच तुमची डिप्रेसिव्ह फिलिंग निम्मी डाऊन होईल आणि निम्म बाकीच्या उपाययोजना मी ज्या सांगितल्या त्यानं 100% जाईल आणि आयुष्य अतिशय ब्युटिफुल आहे. ते खरंय. परत कधीही कधी. मिळणार नाही. आणि फुलपाखरासारखं असणारं हं. ते का परत कोशात जातात, तर त्याची कारणं ही. अगदी खरं आहे मॅम. तर मॅडम मला असं एक विचारायचं होतं की हल्ली पॅकेजेस भरपूर आहेत, सगळ्याच गोष्टी भरपूर आहेत, पैसा आहे, पॅकेजेस आहेत, पण शारीरिक दृष्ट्या जो आपला एक म्हणजे आपण शरीराकडे लक्ष देत नाहीये, वजन वाढतंय, त्यानंतर व्हीलचेअरवरती बसून वगैरे काम काही जणांना करावं लागतंय किंवा लहान वयातच भरपूर असे मोठे मोठे आजारही होत आहेत. तर मग त्यासाठी काय करावं? म्हणजे एक हे असतं की मला जिम जॉईन तर करायची आहे पण मला वेळ नाहीये किंवा मी उद्यापासून करेल किंवा 1 तारीख तर कधी येतच नाही, 1 तारखेपासून करू असं भरपूर जणांचं अगदी असतं. खरंय. हो. तर ती 1 तारीख तर येतच नाही. हम्म. मग त्यासाठी कसं करायचं? म्हणजे तो एक नियोजन किंवा ते कसं मॅनेज करावं? प्रणाली, हा तर मुद्दा मी प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये किंवा चर्चासत्रामध्ये किंवा जे पर्सनली येतात त्यांना सांगतच असते. हं. का तर आता जसं सांगितलं की खूप पॅकेजेसचे त्यांना आता अवेलेबिलिटी आहे किंवा ऑपॉर्च्युनिटीज डेली मिळतात. हं. मुलं तर चांगलं पॅकेज सोडून अजून त्यांना चांगलं मिळतं, तिकडे जातात, बिझनेस करतायत, स्टार्टअप सुरू करतायत. हे सगळं करताना प्रचंड धावपळ होते, मानसिक पातळीवर होते जास्त, बैठं काम जास्त आणि त्याच्यामुळे शारीरिक पातळीवर मात्र त्यांचं लॅक्सिटी यायला लागलीये, वजन वाढायला लागले, फॅट अतोनात वाढलेलं आहे, कंबर दुखायला लागलीये, स्पॉन्डिलायटिक चेंजेस जे आम्ही 40+, 45+ला बघायचो ते आता 22ची मुलं, अगदी 18 वर्षाचं मूल पण सॅक घेता येत नाहीये, पाठ दुखतीये, बेंड होता येत नाहीये, पोस्चरल करेक्शन्स करावे लागतायत, सतत कंबर दुखते म्हणून एका ठिकाणी 10 तास त्यांना ऑनलाईन कामं करावी लागतात. ते त्यांना असह्य व्हायला लागलेलं आहे आणि पाचन क्षमता, डायजेशन, अन्नमय शरीराचं पोषण करणारं चांगलं डायजेशन ते सगळंच बिघडलंय. जर तुम्ही इतके पैसे कमवता तर त्याचा उपभोग घेण्यासाठी फिजिकल ॲबिलिटी तर पाहिजे. बरोबर. शारीरिक पातळीवर फक्त एक काम नसतं किंवा मानसिक पातळीवरच फक्त काम नसतं किंवा बौद्धिक, हे एकटं काम नाही करत. शरीर नीट असेल तर मन चांगलं काम करू शकेल आणि मन शरीर नीट असेल तर विचार चांगलं पुढे जाईल. त्यामुळं ह्या मुलांनी फिजिकल फिटनेसकडे पळवाटा न काढता, मला वेळ नाही, ऑफिसच आहे, रात्री मी 2 वाजताच येतो, मला ही शिफ्ट करावी लागते, आता खूपच कंटाळा आलाय, किंवा मग हे असंही होतं की ह्या वीक मध्ये म्हणजे डे शिफ्ट असते, ह्या वीक मध्ये नाईट शिफ्ट असते आणि मग बाहेरून जेवण मागवायचं की मग काय करणार, काय माझं म्हणजे शेड्यूलच नाहीये की म्हणजे मला ह्या आठवड्याला रात्री काम करावं लागतं, ह्या आठवड्याला दिवसा, मग त्यासाठी काय म्हणजे कसं करणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये तुमचा दृढ निश्चय पाहिजे की काहीही होवो मी हे करणारच. आपण रोज 2 वेळा जेवतोच ना? हो, बरोबर. झोपतो की नाही? मग ते रात्र शिफ्ट असेल ते दिवसा तरी झोपतो ना. मग ते कसं काय तुम्ही भरून काढता? बरोबर. तुम्हाला जेव्हा वाटतं की संडे टू संडे मनोरंजन पाहिजे, मूव्ही तरी झाली पाहिजे, मित्रांबरोबर आउटिंग तरी झाली पाहिजे, ते कसं काय करता? बरोबर. त्याच्याही आधीची प्रायोरिटी म्हणजे तुमची फिजिकल ॲबिलिटी, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी योग करा, एक्सरसाइज करा, जिम जा, जे तुमच्यासाठी सुटेबल आणि आवडीचं असेल. सायकलिंग करा, पळायला जा, बागेत चक्कर मारा, फास्ट वॉकिंग करा. देर आर सो मेनी थिंग्स टू डू.
करा. आणि सध्या माहिती आधी नव्हते, इतके मोठ्या कंपनीज त्यांना फिजिकल ॲबिलिटी वाढवण्यासाठी चान्स देत आहेत, हो, हो. फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतायत, बरोबर पण त्याचा फायदा फक्त 5% लोक घेतात. बरोबर आहे. इतके पैसे कमवून पुढे जाऊन तुम्ही शारीरिक व्याधीसाठी हेल्थवर खर्च करणार आहे, मग काय फायदा? बरोबर. मग ही तकतक न करता किंवा तकतक करायचीच आहे तर फिजिकल ॲबिलिटी वाढवा. त्याच्या 24 तास आहे, देवानं सगळ्यांना 24 तास दिलेत. बरोबर. जर टाटा, बिर्ला, अंबानी हे एवढं मोठं काम त्याच 24 तासात करतायत, तर मग आपण का नाही? बरोबर. सो इफ यू वॉन्ट टू बी फिट, पहिलं काम दृढनिश्चय. ओके. दुसरं काम आठवड्यातले 5 दिवस तुमचं स्वतःचं बॉडीसाठी मसल, बोन आणि आतल्या ऑर्गनसाठीचं ट्रेनिंग ओके. एक्सरसाइजच्या रूपात, योगच्या रूपात, प्राणायामाच्या रूपात व्हायलाच पाहिजे. आणि तिसरं परत मी येईन ब्रीदिंग पॅटर्नकडे. ओके. तुम्ही तुमचे श्वास सांभाळा. करोनानं तुम्हाला सगळं जाणवून दिले की श्वास आहे तर सगळं आहे. ज्याला श्वास सांभाळता आला नाही तो आज या दुनियेत नाहीये. मग इथूनही पुढे हेच होणार आहे. तुमचे हार्ट आणि लंग्स जितके पॉवरफुल असेल, तर माझं तिसरं महत्वाचं तुम्हाला सजेशन असेल की डेली मॉर्निंग इव्हनिंग तुम्ही जात्या ब्रीदिंग टेक्निक शिका, ते पाळा, करा आणि तुमच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सायकोलॉजिकल बदल बघा. अगदी खरं आहे मॅडम. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर आपण त्यासाठी कसाही वेळ काढतो आणि काढायलाच पाहिजे. तुम्हाला जर कळतं आहे की जगामध्ये फिट राहणं फक्त आर्थिकदृष्ट्या तुम्ही चाल करताय सध्या, एकच ध्येय आर्थिक, पण ते आर्थिक दृष्ट्याचं स्थैर्य मिळवण्यासाठी शारीरिक स्थैर्य घालवून तो पैसा हेल्थसाठी घालवण्यात काही अर्थ नाही. कारण आज हेल्थ महाग झालीये. तुम्ही बघताय की हॉस्पिटलमध्ये एक शिंक 10,000 घेऊन जाते, एक छातीचं दुखणं 1 लाख घेऊन जाते, एक किडनी 50-60 लाख घेऊन जाते. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही टॅली केलं तर अब्जावधींची शारीरिक संपदा जर सांभाळली नाही, आरोग्य जर तुमचं चांगलं राहिलं नाही, काहीच अर्थ नाही. त्यामुळे तुम्हाला प्रायोरिटी वाईज डेली 1 आवर द्यायला पाहिजे. म्हणून लवकर झोपायला आणि लवकर उठायला शिका. तिथे तुम्हाला 1 तास एक्स्ट्रा मिळतो. खरंय, अगदी खरंय. खूप छान माहिती सांगितली तुम्ही आज आणि मला खात्री आहे याचा सगळ्या आपल्या आत्ताच्या चर्चेचा आपल्या मित्रांना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. थँक्यू प्रणाली, मला इथं बोलवल्याबद्दल. आणि परत एकदा कळकळीचं निवेदन आहे की आयुष्यामध्ये काहीही अशक्य नाहीये. फक्त हात देणारे खूप आहेत, तो हात तुम्ही फक्त शोधा. तुमच्या हाताला एक हात डुबण्याआधी नक्की लागेल. नक्की. त्यामुळे आमची किंवा मित्रपरिवाराची किंवा आपल्या कुटुंबाची साथ नेहमी बरोबर ठेवा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आज तुम्ही खूप योग्य आणि मस्त माहिती दिली. मला खात्री आहे मित्रांनो, तुम्हालाही याचा नक्की फायदा होईल. तुमचं मन शांत ठेवण्यासाठी रोज योगा, प्राणायाम किंवा ध्यान करत जा आणि सोशल मीडियाचा वापर कमी करा. जमेल तेवढं मित्र, नातेवाईक यांच्यासोबत बोलत जा. जर कधी तणाव खूप वाढला किंवा अस्वस्थ वाटलं तर मदत घेणे फारच आवश्यक आहे. अगदीच फार वाटले तर जवळच्या मानसिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधा किंवा राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर यावरही तुम्ही मदत घेऊ शकता. आत्महत्या कधीही कोणत्या समस्येचं उत्तर नसतं. याच नोटवर तुम्हाला आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. dutyroom@gmail.com या ईमेल आयडीवर. तुम्ही आमच्या सोशल मीडियावरही आम्हाला संपर्क करू शकता. तुमचा फीडबॅक आम्हाला नेहमीच प्रेरित करतो. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयासोबत पुढील युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. स्टे ट्यून.